सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 जुलै 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग्स पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम प्रकारच्या टिकाऊ बॅग घरगुती वापराकरता व ऑफिससाठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसीलदार कार्यालयासमोर हॉटेल आकारच्या मागे सातारा। संपर्क 9156865791। चांगल्या घरातील महिला पुरुष बांधकाम कामगार लाभ मिळवण्यासाठी काय पण एजंटाकडून नोंदणीसाठी लाटली जाते मनमानी रक्कम। सातारा जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू आहे। ठिकठिकाणी सक्रिय असणारी एजंट मंडळी 1 ते 1,500 रुपये घेऊन कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहेत। विशेष म्हणजे अनेक चांगल्या घरातील महिला व पुरुष बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम मंडळाच्या माध्यमातून नोंदणी करून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याण योजना राबवली जातात। तसेच कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटपही केले जाते। मात्र काही स्वार्थी एजंटाकडून या योजनेचा गैरवापर केला जात आहे। शहरी व गाव पातळीवर सक्रिय असलेल्या एजंटाकडून गरजू तसेच काही वेळा गरज नसलेल्या व्यक्तींनाही आमिष दाखवून त्याची नोंदणी केली जात आहे। बोगस नोंदणीसाठी कुठे 1 तर कुठे 1,500 रुपये उकळले जात आहेत। या नोंदणीसाठी वय तसेच 90 दिवस काम केल्याचा पुरावा, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, फोटोशी कागदपत्रे लागतात। असे असताना 90 दिवस काम केल्याचा पुरावा एजंटांना देतो कोण, या मागचे काय गौडबंगाल आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट 5 दिवस वाहतुकीसाठी बंद। प्रवाशांनी पायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन। सध्या महाबळेश्वर भागामध्ये पावसाचा जोर चांगल्या प्रकारे असून महाबळेश्वर ते पोलादपूरला जाणाऱ्या रस्त्यावरती पोलादपूर हद्दीमध्ये दरड कोसळली असल्याने महाबळेश्वरून पोलादपूरला प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता पुढील 4 ते 5 दिवस बंद करण्यात आला आहे। पोलादपूर भागात दरड होण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून याबाबत पोलादपूर तहसीलदार यांच्या मार्फत महाबळेश्वर तहसीलदार यांना घटनेची माहिती देण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गे वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। सातारा शहरानजीकची खेड ग्रामपंचायत गेले महिनाभरापासून ग्रामसेवक विना, शासनाच्या अनगोंदी कारभाराचा नागरिकांना फटका। खेड तालुका साताऱ्यातील ग्रामपंचायतीमध्ये गेले महिनाभर ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। खेड ग्रामपंचायतीमध्ये वनवासवाडी, विकासनगर, खेड, न्यू विकासनगर, सत्यमनगर, वसंतनगर याचा समावेश होतो। या भागात व्यापारी संकुले, बंगले, अपार्टमेंट, शासकीय कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे। खेड ग्रामपंचायत महसूल आणि लोकसंख्यामध्ये जिल्ह्यात 2 नंबरवर आहे। खेड ते गेले 1.5 महिना ग्रामपंचायत अधिकारी नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत। पावसाळ्यात पाण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, गटार, आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोणतेच निर्णय घेता येत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। विशाल सहकारी यंत्रणेमुळे त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। बनावट तणनाशक बनवणारी टोळी शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद। 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, 6 आरोपी ताब्यात। बनावट तणनाशक तयार करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। करंजे नाका येथे 8 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सापळा रचून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। शाहूपुरी पोलिसांची अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे। 2,06,000च्या बाहेर कंपनीच्या बनावट औषधाच्या 260 बॉटल तसेच 1 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो तसेच रेवडी तालुका कोरेगाव फलटण व वडूज येथील कारखान्यातून तब्बल 12 लाखांची बनावट राऊंडअप औषधे जप्त करण्यात आली आहेत। धैर्यशील अनिल घाडगे वय 31 राहणार साई वैष्णव अपार्टमेंट, समता कॉलनी, शाहूपुरी। युवराज लक्ष्मण मोरे वय 28 रेवडी तालुका कोरेगाव। गणेश मधुकर कोलवडकर वय 30 राहणार घालवडी तालुका फलटण। निलेश भगवान खरात वय 38 राहणार जाधववाडी तालुका फलटण। तेजस बाळासाहेब ठोंबरे वय 30 राहणार वडूज तालुका खटाव। संतोष जालिंदर माने वय 45 राहणार नेडवळ तालुका खटाव जिल्हा सातारा असे 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। रिटकवली तालुका जावळी येथे घरफोड्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास। जावळी तालुक्यामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू असून कुडाळ विभागानंतर आता मेढा विभागाला चोरट्यांनी लक्ष केले आहे। रिटकवली येथे गुरुवारी रात्री 3 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली असून यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे। याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे। साधारण 1,56,000 रुपये यांची मालमत्ता रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। रिटकवली येथील शेखर श्रीकांत दळवी, अरुण वसंत दळवी, अरविंद सुरेश मर्डेकर, शंकर बाबूराव मर्डेकर यांच्या बंद घराची कुलूप व कड्याकोंडे तोडून चोरी झाली आहे। सर्व्हर डाऊनचा विद्यार्थी ग्राहकांना फटका, सेवा केंद्र व तहसील कार्यालयात नुकतेच हेलपाटे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील महाविद्यालयांचा सर्व्हर सातत्याने डाऊन होत असून रात्रीच्या वेळी सुद्धा सर्व्हर अतिमंद गतीने चालत असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे। नागरिकांनाही आवश्यक दाखले वेळेवर मिळत नसल्याने हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक फटका सोसावा लागत आहे। तसेच सर्व्हर डाऊनमुळे कामकाजच होत नसल्याने आपले सरकार केंद्र तहसीलदार कार्यालयाचे सेतू चालक त्रस्त झाले आहेत। नादुरुस्त एसटीमुळे वाढली डोकेदुखी।
कराड आगाराच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप। मागील काही वर्षापासून कराड आगाराचे एसटी प्रवासावेळी बंद पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत। मार्गावरच एसटी बंद पडणे, प्रवाशांना दुसऱ्या एसटीची प्रतीक्षा करत तिष्ठत राहावे लागणे असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन फिरणारी एसटी प्रवाशांच्या गैरसोयीसाठीच आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। कराड डोंबिवली मार्गावर गुरुवारी मानेगाव हद्दीत कराड आगाराची एसटी बस अशाच प्रकारे बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। त्यामुळेच कराड आगारातील सूचित नसणाऱ्या एसटी बस कशासाठी गावोगावी पाठवल्या जातात असा संतप्त प्रश्न प्रवाशांच्याकडून विचारला जात आहे। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांची लूटमार, चोरांची 10 जणांची टोळी सक्रिय। फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून 10 जणांच्या टोळीने लुटमार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी राहुल भारत मंजरकर राहणार जुन्या पोस्ट जवळ शुक्रारपेठ फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्याकडे त्यांचे नातेवाईक आले होते। ते धबधबा पाहण्यासाठी गेले होते। धबधबा पाहून येत असताना 10 जणांच्या टोळीने त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य लांबवले। याची नोंद त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वेलंग तालुका वाई येथे घरांवरून गेली 22,000 वोल्टची लाईट, महावितरणचा उरफाटा कारभार नागरिकांच्या जीवावर। वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या वेलंग गावामध्ये महावितरणच्या उरफाट्या कारभाराचा एक नमुना समोर आला आहे। मुळात एखाद्या खांबावरील विद्युत वाहक तार ही घरांवरून नेता येत नाही असे असताना वेलंगमध्ये रहिवासी क्षेत्रातील असणाऱ्या घरांवरून तब्बल 22,000 वोल्टची उच्चदाब लाईन नेण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांवर सतत मरणाची टांगती तलवार लटकत आहे। ही विद्युत वाहक तार लवकरात लवकर काढून दुसरीकडे न्यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे। रविवार पेठेतून दुचाकीची चोरी। साताऱ्यातील रविवार पेठेतून राहत्या घरासमोर होंडा कंपनीची विक्टा दुचाकी MH11 BDF 0024 अज्ञाताने चोरून नेली। याबाबत वैभव अशोक शिंदे वय 35 राहणार रविवार पेठ सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।